सकाळची वेळ होती. माधवने अक्षरशः खाटकारला लवकर उठवून एक बकरं कापायला लावून मटण खरेदी केलं होतं. तेच घेऊन एका धुंदीत तो लगबगीनं चालला होता. त्याचे लक्ष सतत घड्याळाकडे होते. वेळ झाल्यावर ती भडकते आणि तिचा राग माधवला परवडणारा नव्हता. चालता चालता ते शिल्लक राहिलेले पैसे पाकिटात ठेवण्यासाठी पाकिट उघडले आणि त्याची नजर उजव्या कोपऱ्यात गेली. त्या कोपऱ्याकडे बघून तो प्रचंड संतापला. त्याने लावलेला गणपतीचा फोटो त्याने जवळपास ओढून फेकून बाहेर काढला आणि तरातरा फाडून फेकून दिला. काही क्षण त्याला प्रचंड राग आला होता. काही महिन्यांपूर्वी माधव गणपतीचा मोठा भक्त होता, पण आता परिस्थिती वेगळी झाली होती. वेळ आता लक्षात घेऊन माधवने बाईकचा स्पीड वाढवला होता. त्याच्या मनातली भीती वाढत होती. चांगला शहराला त्याने मागे सोडले होते. एक छोट्या डांबरी रस्त्यावर त्याची बाईक धावत होती. दुतर्फा झाडे, अंधुक धुके यामुळे समोर स्पष्ट दिसत नव्हतं. तरी माधवच्या मनात जी धाकधूक होती ती धाकधूक कशाचीही पर्वा न करता आदेशाचे पालन करण्यास वेगाने सरसावत होती. शहरापासून आणि मानवी वस्तीपासून दूर असलेल्या दुमजली बंगल्याजवळ पोहोचला. त्यात बंगल्याजवळ आल्यावर माधवचे मन थोडे स्थिर झाले. गेट जवळ येऊन तो दीर्घ श्वास घेऊ लागला. आजूबाजूला जरी हिरवळ असली तरी तो बंगला आणि आजूबाजूचा परिसर तसा भकास वाटत होता. झाडांची किंवा खुरट्या गवताने सुद्धा आपल्या मर्यादा आखून जिथं जायचं नाही असं ठरवले होतं कदाचित. म्हणून तर त्या बंगल्याच्या परिसरात एक गवताचे पाते सुद्धा उगवले नव्हते. गेट ढकलून तो आज पोहोचला. वास्तविक ते घर कुण्या सामान्य माणसाच्या व्यक्तीच्या वराने लायक नव्हतेच. नकारात्मकतेने एकत्रित भंडार म्हणजे ते घर होते. पृथ्वीवरचा नरक. या बंगल्याच्या भीती मानवी देह उन्हात काही काळ होतो तशा बंगल्याच्या भिंतीत इथली नकारात्मकता ओटून घेऊन काड्या झाल्या होत्या. भिंतीला भेगा बसल्या होत्या. एक उग्र वास दर्प त्या घरातून येत होता. जणू तो बंगला नसून एखादा कत्तलखाना आहे. न जाणो कसं पण त्या घरात काहीतरी गूढ होतं. या एका घराच्या बाजूला एक मोठं पण कडक वाढलेले वडाचे झाड दिवसाही भयानक वाटत होतं. एखाद्या माणसाला, सामान्य माणूस क्षणभर सुद्धा थांबला नसता इतकं कोंदट वातावरण त्या घराभोवती होतं. पण माधव आता त्या घराच्या बंगल्याचा एक भाग होता, त्यामुळे त्याला हे सगळं नवीन नव्हतं. एव्हाना तो या भयान नकारात्मकता वातावरणात खुश होता. त्याचे घड्याळाकडे बघितले. 5 मिनिटे लेट झाला होता. तो मटणाची पिशवी गवून माधव दार ढकलून बंगल्यात शिरला. त्याच बरोबर सगळीकडून चित्कार सुरू झाले. पिंजऱ्यातले पोपट, कबूतर लवबड आपल्या पिंजऱ्यात तडफडू लागले. त्या पट्ट्यात 10 गावठी कुत्री बांधली होती, जी अशक्त होऊन निश्चित पडली होती. त्यांना कितीतरी दिवस उपाशी ठेवलं गेलं होतं. त्यांच्या शरीरात फक्त हाडेच दिसत होती आणि जो काही थोडाफार जीव शिल्लक होता त्या जीवामुळे त्यांच्या पोटाची हलकीशी हालचाल होत होती. त्यातली 2 कुत्री तर केव्हाच मरून गेली होती. अन्न पाण्याविना ओरबाडून शेवटचा घटका मोजत होत्या. पक्ष्यांच्या पिंजऱ्यात सुद्धा तीच परिस्थिती होती. काही पक्षी पाण्याअभावी मरून गेले होते. मेलेल्या प्राण्यांचे देह सडत चालले होते. प्रचंड दुर्गंधी पसरली होती. आजूबाजूच्या 1-2 मांजरी सुद्धा मरून सरत चालल्या होत्या. सगळीकडे भयान असा उग्र दर्प पसरला होता. सामान्य माणसाला श्वास घेणे सुद्धा मुश्किल झाले होते. पण माधव त्या भयानक अशा हॉलमध्ये एकदम आरामात वावरत होता. त्या अमानवी अशा खोलीत वातावरणाचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. तिला या घरात आपली साधना करायला नकारात्मक वातावरण हवं होतं. त्या आजूबाजूला त्या प्राण्यांच्या प्रचंड वेदना पिंजाळ्या वातावरणावर नकारात्मकता निर्माण करत होत्या.
माधव त्या हॉलमध्ये उभा होता. आत अजून एक हॉल होता. आतल्या बाजूला होता तिथे त्याला जायला मज्जा होता. त्या हॉलला एक मोठं लाकडी दार होतं आणि एक मोठं कुलूप लावलं होतं. माधव जवळपास 2 महिने या बंगल्यात राहिला होता, पण त्या दुसऱ्या सिक्रेट हॉलमध्ये यायला त्याला मनाई होती. पण एक दोनदा त्या लाकडी दरवाजाच्या आत कान लावले होते. त्यातून विविध प्राण्यांच्या बरोबर काही पुरुषी विवाड्याचा आवाज सुद्धा स्पष्ट येत होता. आत बरंच काही भयानक चालू असायचं. विवळणं, आगीचे लोट, धूर, विचित्र मंत्रोच्चार अशा विविध घटनांचा तो हॉल साक्षीदार असेलही. पण आता काय चालू आहे हे विचारायचं धाडस माधवचे कधी झाले नाही, कारण तो तिच्या वशमध्ये होता. तिच्या प्रत्येक हुकूम तो विनाअट बजवायचा. माधव हॉलच्या बाहेर होता. घड्याळाकडे बघत त्याने दरवाजा नॉक केला. आतून एका बकरीच्या विवळण्याचा आवाज येत होता आणि आत असलेली ती मंत्र म्हणत होती. अचानक सगळं शांत झालं आणि दरवाजा उघडला गेला. समोर ती उभी होती. हातात मोठा कोयता, मोकळे केस आणि अंगावर सगळीकडे लागलेलं रक्त. तिने दुसऱ्या हातात त्या बकरीचे कापलेले शिर पकडले होते. ती पूर्णपणे नग्न होती. तिचा तो देह गोरापान आणि उठावदार होता. अंगावर सगळीकडे रक्त लागून सुद्धा तो कमनी बांधा अजून आकर्षक वाटत होता. तिचे निळेशार डोळे खूप जादुई होते आणि कोणालाही वश करायला पुरेसे होते. माधवने तिच्याकडे वरून खाली बघितले आणि स्मिताहास्य केले. ती काहीतरी चघळत होती. माधवला जवळ ओढून तिने त्याच्या ओठांवर आपले दात घट्ट टेकवून चुंबन घेतले. आपल्या तोंडातील बडीचे रक्त ती माधवच्या तोंडात सोडू लागली. तसा माधव तिला मागून पकडून आदर्शासारखेच जणू या रक्ताळलेल्या चुंबनाची सवयच लागली होती. चुंबन घेतच त्याने तिला डायनिंग टेबलवर आणले आणि समोरच प्लेटमध्ये पिसविलेले मटण ओतू लागला. त्याच्या मांसाच्या वासाने तिच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य फुलले आणि ते कच्चे मांस ती आदर्शासारखी खाऊ लागली. माधव सुद्धा तिच्या बाजूला बसून त्या कच्च्या मांसावर ताव मारू लागला. 2 वर्षांपूर्वी माधव तसा जॉबसाठी एका मोठ्या शहरात आला होता. तो तसा साधा सरळ सिंगल मुलगा. आई वडील गावी होते आणि आपलं नशीब आजमावण्यासाठी या शहरात येऊन मेहनतीने चांगला कमावता झाला होता. सरळ मार्गी आणि गणपतीवर नितांत श्रद्धा असलेला हा मुलगा आपल्या आयुष्यात खूपच खुश होता. एक दिवस त्याचे ते दिवस आनंदाचे झाले होते. फेसबुकवर त्याला प्राची नावाच्या मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. तशी ती त्याला अनोळखीच, पण तिचे सौंदर्य, निळे डोळे आणि होते की सुरुवातीला ती कुणी फेक आयडीच वाटली. पण एका व्हिडिओ कॉल नंतर सारा संशय दूर झाला. पराती सुद्धा त्याच शहराची होती. अनपेक्षित मैत्री होती. संशय घ्यायला खूप वाव होता, पण प्राचीच्या निळ्या डोळ्यात अशी काही जादू होती की सगळे तर्कवितर्क माधवच्या डोक्यातून गायब झाले. मेसेज, फोन आणि नंतर एक दिवस भेट. कमालीची सुंदर होती प्राची. कुणालाही मोहित करेल असं तिचं सौंदर्य. माधव सोबत सुद्धा तेच झालं. कॉफी शॉप, डिनर, सगळं काही चालू झालं होतं. हातात हात येऊ लागले होते. एके दिवशी मूव्ही बघून येताना रात्री एका निर्मनुष्य रस्त्यावर प्राचीने माधवला बाईक थांबवायला सांगितली. खाली उतरताच प्राची काहीतरी वेगळं वागत होती. खाली बघून कसले तरी मंत्र पटपटत होती. तिचा नेहमीचा तो मधुर स्वर थोडा विचित्र वाटत होता. तिचे लांब केस विखरून तिच्या तोंडावर आले होते. अनपेक्षित होतं हे सगळं. माधव प्रचंड घाबरला होता. ती मानेला झटका देत काहीतरी बडबडत होती. अचानक ती शांत झाली. माधव अजून तरी घाबरला होता. प्राची काय होतंय तुला? असं बोलून माधवचा हात खांद्यावर पटत प्राचीने डोळे
उघडले आणि तिचे डोळे थोडे हिरवट वाटत होते. काहीतरी चघळत होती. तिने सरळ माधवकडे बघितले आणि त्याला आपल्या जवळ खेचून त्याला एक दीर्घ चुंबन दिले. त्याला आपल्या तोंडातील द्रव ती माधवच्या तोंडात सोडत होती. काही क्षणात माधवचे डोके आणि डोळे जळजळ वाचू लागले. माधव जागेवरच स्तब्ध झाला होता. रात्रभर तो एकाच जागी डोळे बंद करून उभा होता. कोणीतरी वाटसरूने हलवल्यावर त्याला जाग आली आणि तो घरी आला होता. त्याला काहीच कळत नव्हते. त्याचं डोकं प्रचंड दुखत होतं. डोळ्यासमोर प्राची आणि एक जुनाट काळ्या रंगाची रंगवलेला बंगला दिसत होता. त्याचे डोळे सुन्न झाले होते. कानात कुणीतरी काहीतरी कुजबुजत होते. माधवचे डोके दुखत होते. त्याचे पाय आपोआप जागेवर थरथरत होते. त्या दिवशी रात्रभर चालून तो या जंगलाजवळ बंगल्यासमोर आला. दार उघडताच तो जसा तसा त्या बंगल्याजवळ येत होता. तसा तसा त्याची डोकेदुखी कमी होऊ लागली. बरं वाटत होतं. तो आत शिरला तसा आजूबाजूला बघून त्याचे डोळे विस्फारले. असंख्य गळ्यात पट्टा बांधलेले पाळीव प्राणी, पिंजऱ्यात पक्षी, अनोळखी माणसाला बघून रडत ओरडत भुंकत मदत मागत होती. काही जण मरून हाडे होऊन पडली होती. भयानक उग्र दर्प नाकार गेला. तो इथून बाहेर जाण्यासाठी मागे पडण्यासाठी वळला. दारात प्राची उभी होती. माधव कडे बघत तिने स्मितहास्य केले. ती काही चघळत उभी होती. माधव पडायच्या प्रयत्नात होता. इतक्यात तिने त्याला पकडले आणि त्याच्या जवळ एक ओढून दीर्घ चुंबन घेतले. काहीतरी माधवच्या तोंडात जात होतं. त्याचे डोळे जळजळत होते. जेव्हा त्याला जाग आली तेव्हा तो प्राचीच्या बेडरूममध्ये नग्न झोपला होता. एखाद्याला वश करून मग त्याच्याकडून आपले कामे वासना पूर्ण करून घेणारी आधुनिक असं प्राची नाव धारण केलेली ही स्त्री, मांत्रिक स्त्री, कित्येक वर्षे या जंगलात राहत होती. माधवने तिचे कितवे शिकार आणि गुलाम होता हेही तिला माहीत नव्हतं. पण माधवमध्ये असे काय होते? प्राचीने त्याला खूप दिवस आपल्याजवळ घरात ठेवलं होतं. नाहीतर काहींना तर ती काम झाल्यावर संपवून त्याचं रक्त सैतानाला अर्पण करून ते रक्त पिऊन तरुण होत असे. रोज रात्री माधव बरोबर संभोग करताना त्याच्या केसांतून हात फिरवून ती त्याला नेहमी म्हणायची, तू खूप खास आहेस. तुझ्यामुळे एक माझं मोठं काम पूर्ण होईल. माधव फक्त तिचा गुलाम बनला होता. तिच्या अधीन झाला होता. त्या घरचे भयानक वातावरण त्याला प्रसन्न वाटत होते आणि इथून बाहेरच्या वातावरणात त्याचा जीव गुदमरत होता. आज महिन्याची 13 तारीख होती. माधव सकाळी प्राचीच्या त्या सिक्रेट रूमजवळ बसला होता. प्राचीने दार उघडले. नेहमीप्रमाणे हातावर रक्त आणि हातात सुरा होता. तिच्या हातात एक पुस्तक होतं. ती येताच माधव तिच्या समोर मान झुकून उभा राहिला. ती त्या जुन्या पुस्तकाजवळ काही शोधत होती. तिचे लांब लचक रक्ताळलेले बोट त्या पुस्तकांच्या पानावर फिरवत होते. ठकठक असे आपले नख उजवून ती माधवला म्हणाला, ससा. पुस्तकातील सैतानी भीतीप्रमाणे आज प्राचीन सश्याला बळी देऊन त्याचं रक्त प्यायचं होतं. क्रमशः. जर आपल्याला हा भाग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.